आपण म्हणतो की अरे देवा, आपण तेव्हा जे म्हणतो ना आय ग, मुलगी सासरीच गेलेली आहे आणि सासरी खूप काम केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा दमते आणि जेव्हा पडते तेव्हा ती म्हणते आय ग, तेव्हा ती जे आई ग म्हणून आईला आठवण करते तेव्हा आई कुठे असते, तरी तेव्हा ती आई ग म्हणून जेव्हा बसते तेव्हा तिला आई ग नी बरं वाटतं की नाही म्हटल्यानंतर, ते आई ग म्हटल्यानंतर बरं वाटतं. बाकी दुसरं तुम्ही काही म्हणा ना, तेव्हा देवाचं नाव घेतलं तरी तेव्हा ते आई ग म्हटलं की बरं वाटतं. तसं तुम्हाला पुष्कळ दुखत आहे की तुम्ही की अरे देवा की असं, आणि मग जे बरं वाटतं ना तेव्हा ते देवाने असं म्हटलेलं असतं की हं आहे तो इथेच आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. त्यामुळे गीतेचं तत्वज्ञान हे आश्वासक आहे, आश्वासन देणार आहे, शक्ती देणार आहे, ताकद देणार आहे. त्याच्यासाठी ते दादांनी जे गीतेचं तत्वज्ञान उचललं त्याचं कारणच आहे. मग लोक विविध प्रश्न विचारतात, नाही म्हणजे आम्ही गीतेची जी टीका आहे ती वाचली तर चालते का हो? अहो तुम्हाला जे वाचायचं असेल ते वाचा, आपण गीता वाचली तर त्याचा अर्थ हा आहे की भगवंतांनी ज्या शब्दात जे भगवंत बोलले ना तोच शब्द मी उच्चारतो जेव्हा, तेव्हा मला असं वाटतं की हा शब्द असाच देवानी उच्चारलाय. त्याचा अर्थ वाचून नुसता काय होणार, अर्थ समजण्यासाठी वाचावा, पण पारायण कसलं करायचं, जे देव बोलले ना त्याचं पारायण. ते म्हणताना आपल्याला असं वाटतं, देव काय सांगतात, अध्येष्यते चैमम धर्म्यम संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्याम. हा जो आपला संवाद आहे तो संवाद जे लोक वाचतील, ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्याम, ते तुम्हाला ते मला पसंत आहे, हे वाचा. आता अध्येष्यते चैमम धर्म्यम संवादम, आता हे जर म्हटलं तर मग वाचायचं काय, हे गीता वाचायची. त्यामुळे माणसाला ताकद देणारं काय पाहिजे, त्यामुळे समाज बदलण्याचं असेल जर व्यक्तीला बदलायला लागेल, व्यक्तीला हे शिकवायला लागेल की तू एकटा नाही, तुझ्यामध्ये देव आहे, त्यामुळे तू उभा राहा. बदल करायचा असेल तर तू करू शकतो, कारण तुझ्याबरोबर देवाची ताकद आहे आणि तो जो आहे त्याच्याने तुझा संबंध आहे, तो दुसरा नाही कोणी. कारण त्यांनी हे सांगितलं की ममैवांशः, देवानी हे सांगितलं की तू माझा अंश आहेस. त्यामुळे तो आणि मी कोणीतरी दुसरे नाही आहोत, त्याचा त्या देवाचा आणि माझा संबंध आहे, नातं आहे त्याचं आणि माझं. ह्या इतक्या गोष्टी कळल्यानंतर दुसरं परिवर्तनासाठी काय पाहिजे ताकद, एवढी शस्त्रास्त्र मिळाली, मग मी काही करू शकतो. व्यक्तीने हे निश्चित करून घेतलं पाहिजे, दुसरा जो आहे त्या दुसऱ्याला पण मला सुखी करायचंय. पुष्कळांना पुष्कळ प्रश्न असतात ते बदलासाठी, पण आता समाजामध्ये बदल करायला काही छोट्या मोठ्या गोष्टीवर एवढंच बोलून थोडंच चालतं, बदल पुष्कळ प्रमाणे करायचं आहे. पण हे एवढं बोलल्यानंतर सुद्धा तुम्ही याच्यावर पुष्कळ विचार करू शकाल नाही का. पण माणसाला गीतेची ताकद मिळाली पाहिजे, एवढं एक स्पष्ट जरी झालं, देवाचा संबंध कळला पाहिजे हे जरी निश्चित झालं, देव माझ्या इथे आहे हे जरी स्पष्ट झालं, आणि देव जागृत आहे मला मदत करण्यासाठी, पण हे सगळं करण्यासाठी मला करायला लागतं. मी जर करण्यासाठी उभा नाही राहिलो, मी जर करण्यासाठी उभी नाही राहिले, तर देवाला मदत करायची असली तरी तो कसा करणार हो. देव फक्त मी जर काम केलं तर मला मदत करतो, तो स्वतः काम करत नाही, केल्याशिवाय मिळत नाही. आणि जर मी केलेलं असेल तर ते फुकट जात नाही. आणि देव बरोबर असल्यामुळे, माझ्या बरोबर असल्यामुळे माझ्यामध्ये करण्याची शक्ती आहे. त्यामुळे कुठलाही संकल्प जरी घेतला मी तरी तो पूर्ण होतो. मग आता संकल्प कुठला घ्यायचा, काम कुठलं करायचं हे नक्की मी करायचं असतं. जर बदल घडवून आणायचा असेल तर माझ्या आजूबाजूला मला बदल घडवून आणायला पाहिजे.
समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये बदल घडवून आणायला हवाय, पण त्या क्षेत्रामध्ये मी जात नाही, कारण त्या पुष्कळ समस्या आहेत आणि त्याच्यामध्येही पुष्कळ बदल घडवून आणायला हवे. राजकीय क्षेत्रांपासून सामाजिक क्षेत्रांपासून सगळ्या क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणायला हवे. छोट्या छोट्या गोष्टींपासून आज प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शिकवणं आवश्यक आहे असं झालेलं आहे. म्हणजे स्वच्छता अभियानापासून प्रत्येक गोष्ट. आणि म्हणून सगळेजण आता ते काय शिकवायचं, कुठलीही गोष्ट जी घरोघरी शिकवायला पाहिजे त्याला राजकीय करणं, हे राजकीयकरण त्याचं करून काय होणार नाहीये आणि होत नाही. ते घरोघरी ज्या आईवडिलांनी शिकवायच्या गोष्टी आहेत त्या आईवडील जर नाही शिकवणार तर काही होणार नाहीये, काही होणारच नाहीये. म्हणजे मी काय कोणाला आशीर्वाद देत नाहीये होणार नाहीये म्हणून, पण हे सत्य गोष्ट आहे की ज्या आईवडिलांनी करून घ्यायच्या गोष्टी आहेत की ज्याचं काम त्यांनी करावं, ह्याच्या त्याच्या दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ न करणं चांगलं. आईवडिलांनी स्वतःची कामं करायला पाहिजेत. शिक्षकांनी शिक्षकाची करावी, आईवडिलांनी आईवडिलांची करावी. आज काय होतं, प्रत्येक जण असं म्हणतं की हे तुम्ही करा, ह्यांनी सांगायचं तुम्ही करा. अरे काय, तुम्हाला शिकवायचं काम तुम्ही करा. शिक्षक म्हणतात की पण आईवडिलांनी थोडं करावं ना, एवढं सिलेबस कसं आम्ही करणार. पण शिकवायचं काम तुमचं आहे, तुम्ही करा. त्यानंतर जे करायचं ते आम्ही करावं. प्रत्येकाने प्रत्येकाचं काम करावं, त्यातनं कामं होऊ शकतात. त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःची आत्मकेंद्रितता सोडेल आणि दुसऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन स्वतः उभा करेल, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, दुसऱ्याशी स्वतःचा संबंध बांधेल. आपल्याला जे वाटतं, जी मी म्हटलं ना की भीती, जी भीती निर्माण झालेली आहे त्या भीती निघून जाईल आणि दुसऱ्याशी माझा संबंध आहे हे निर्माण होईल. मग मला नाही वाटत की समाजामध्ये काही दुसरं करायची आवश्यकता आहे. दुसरा जो आहे त्याच्याशी संबंध निर्माण झाला पाहिजे. जो दुसरा आहे तो दुसरा नाही, त्याच्यातही देव आहे, माझ्यातही देव आहे आणि म्हणून तो माझा दैवी भाऊ आहे. हे निर्माण झालं की काही प्रॉब्लेमच नाही आहे दुनियेमध्ये. मला माझीही जबाबदारी घ्यायची आहे आणि दुसऱ्याचीही जबाबदारी घ्यायची आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा भाव निर्माण झाला पाहिजे की संस्कृतीसाठी, देशासाठी मला जेव्हा आवश्यकता येईल तेव्हा मला स्वतःचा संसार सांभाळत असताना मला ही कामं पण स्वतः करण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे. म्हणजे दोन घोड्यावर असवार होऊन चालता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या आसपासच्या अव्यवस्थेसाठी माणसाला चीड असली पाहिजे आणि व्यथा असली पाहिजे. ह्या गोष्टी झाल्या की मग काय प्रत्येकाला काय सांगायचं नाही बोलायचं, इथे बोलण्याची आवश्यकताच नाही ना. ॲक्च्युली वक्ते हे श्रोत्यांच्या जागी पाहिजेत आणि श्रोते हे वक्त्यांच्या जागी जर उभे राहिले तर समाजाचं अधिकाधिक कल्याण होणार आहे. बोलण्याचा रोल हा खालती पाहिजे आणि ऐकण्याचा रोल वरती पाहिजे, तर जास्ती कल्याण होईल असं मला वाटतं. आता इथे येऊन बोलणारा माणूस हा आयुष्यभर बोलतच राहतो, त्यांनी काही कधी करायचंच नसतं. आणि खालती ऐकणारा माणूस जो बसलेला आहे त्यांनी नेहमी करायचं असतं. त्यापेक्षा आपण करू शकतो, त्यामुळे आपण करूया आणि बाकी इथे बसलेल्या माणसांना ऐकून दाखवूया की आता तुम्ही ऐका. आणि ऐकण्यासाठी बोलवलं पाहिजे की इथे बसून ऐका आणि तुम्ही ऐकलंच पाहिजे की आम्ही एवढं एवढं हे केलंय त्यामुळे आता ऐकलं पाहिजे. तेव्हा मी इथे बसीन खालती, तर मी करून येईन. कारण मी बोलणाऱ्यांच्या पार्टीमध्ये नाही, बरं, मी करणाऱ्यांच्या पार्टीमध्ये आहे. त्यामुळे मला बोलायचा खरोखर कंटाळा येतो कधी, पण तुम्ही लोक सारखे माझ्यासमोर हे आणून ठेवता, मग मला बोलायला लागतं. त्यापेक्षा मला आपलं गावामध्ये फिरायला, आमच्या योगेश्वर कृषीमध्ये जायचं, अमृतालयमध्ये जायचं, ही जी धर्मसंस्थेबद्दल सुद्धा जी मी बोलले ना, ते नाहीतर मी बोलू शकले नसते. पण जे दादांनी केलंय त्याच्यामुळे मला त्या कामामध्ये जायचा, काम करण्याची मला संधी मिळते. म्हणून दादांनी एक ऑल्टरनेटिव्ह समाज निर्माण करायचा एक प्रयत्न केला
की ह्या असे धर्म आणि असे कर्मकांड चालत असतील तर आम्ही नव्या जागा अशा तयार करणार की ज्या जागेमध्ये गावातला प्रत्येक माणूस स्वतःची जी श्रद्धास्थानं आहेत तिथे त्यांची येऊन पूजा आणि प्रार्थना करू शकतात. अशा जागा निर्माणच व्हायला पाहिजेत. तिथे कुठल्याही फेथचा माणूस येऊन प्रार्थना करू शकतो. त्याला बायबल वाचायचं असेल तो बायबल वाचू शकतो, त्याला कुराण वाचायचं असेल तो कुराण वाचू शकतो. ह्या जागा निर्माणच झाल्या पाहिजे. आणि असं जर नसेल होत तर आम्ही नुसतं भाषणं देऊन नाही चालणार. आणि म्हणून जी लोकनाथ अमृतालय, आता कोणी मला किती आहे दिदी अशी, तर मी सांगेन त्यांना की बाबा 350-400 आहेत. हा, एवढ्या भारतामध्ये 400, अहो एक करायला माणसाचा जन्म जातो. आणि असं एखाद्या गावामध्ये रस्ते चांगले झाले आणि पाणी आलं आणि हे आलं आणि असं करणाऱ्या माणसाला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता आणि त्याला सगळे पुरस्कारनी सगळं देता. आम्ही पुरस्कार घेत नाही म्हणून अशी 350-400 अमृतालय मग असून सुद्धा लोकांना माहिती नाही. अख्ख्या देशामध्ये एक माणूस एक गाव करतो तर अख्ख्या देशामध्ये गाजतं. आमची 400 आहेत तरी आम्ही कोणाला सांगत नाही. म्हणून पण सांगितली 400 घेऊन, हां 400च आहेत होय, पण आम्ही कुठे तुम्हाला सांगायला आलो विचारायला आलो. तुम्ही विचारलं किती आहे म्हणून सांगितलं. योगेश्वर कृषी किती आहे तशा अशी शेती निर्माण झाली पाहिजे की अशा शेतीमध्ये गावकरी काम करतात की जी शेती कुणाचीच नाही याचा अर्थ देवाची. कसे स्वित धनम हा जो प्रश्न आपल्या उपनिषदामध्ये विचारला गेला की कसे स्वित धनम, कोणाचं धन, इन्सेंटिव्हचा प्रश्न येतो. मी टीका म्हणून नाही सांगत आहे, पण मगाशी तुम्ही जे बोललात ना इथे, ते तुम्ही तुमचं उदाहरण इथल्या व्याख्यानमालेचं उदाहरण दिलं. पण हाच प्रकार प्रत्येक संस्थांमध्ये आहे की आज एक 5 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतो, मग त्यानंतर कुठे गेला, इव्हॅपोरेटेड. मग आणखी 2-3, मग काय 2 वर्ष कुठे गेला, 2 वर्षापूर्वी त्यांना मी इथे बघितलं तर नाही, पण आजकाल ते आता आमच्या इथे नाही काम करत. मी लहान असताना मला एक म्हणजे मी खूप लहान होते आणि दादांचं तत्वज्ञान विद्यापीठ होतं, तर तिथे विद्यार्थी शिकायला असायचे ना ते कॉलेजचे. तर मला रोज काहीतरी गोष्ट लागायची, मला गोष्ट सांगा. तर मग दादा कोणाला तरी दादांना काहीतरी मीटिंग असली का ह्याला जरा गोष्ट सांगे, म्हणजे काहीतरी गोष्ट सांगायची. तर तो एक होता विद्यार्थी, तर त्याला ते जमलं होतं बरोबर. आता मला लक्षात येत आहे की तो काय करायचा ते, त्यामुळे त्याला ते जमलं होतं, त्यामुळे त्याला कधी प्रॉब्लेम नाही आला. त्यामुळे तो मला येऊन सांगता, हां चला आता काय गोष्ट. मग गोष्टामध्ये काय असायचं की असं शेत होतं, मग अशी कणसं होती, मग एक चिमणी आली, एक दाणा घेतली आणि मग भूर, मग दुसरी आली, मग ह्याच्याने मग दुसरा दाणा घेतला, मग भूर. मला ही गोष्ट अर्धा तास तो सांगायचा, एक चिमणी, दुसरी चिमणी, तिसरी चिमणी. मग तो अर्ध्या तासापर्यंत माझी गोष्ट, मग माझं पण संपायचं, मग मी झोपायला जायचं की झालं. परत दुसऱ्या दिवशी परत चिमणी आली, दाणा घेतला, भूर. तसं ते जे कार्यकर्ते आहेत ना ते आले, भूर. तसं मला कळत नाही, त्यांना विचारावं ना, ते दिसलं नाही तुमचं ते कुठे, भूर. कधी कधी भूर, कधी कधी दुसऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतात. पण मग आता मी बोलत नाही की तुम्ही ते तिथे होतात नाही, आता इथे कुठे. तोपर्यंत पार्टी बदललेली असते, कुठलं तरी हे बदललेलं असतं, त्यामुळे आता आपण काही बोलत नाही त्याच्याबद्दल. पण त्यामुळे हे माणसाला इतका बदल हा झालेला आहे की माणसाला काही सहनच होत नाही. कुठलीही एक विचारधारा, कुठलाही एक विचार सातत्याने करून उभं राहायचं ना, ही ताकदच नाही उरलेली. मग कुठलाही विचार कसा उभा राहणार समाजामध्ये, परिवर्तन तरी कसं घडवून आणायचं. परिवर्तन का होत नाही ह्याचं कारण त्याच्या मागे काम करणारी लोक नाहीत. लोकांना करायचंच नाहीये, नुसतं बोलायचं आहे. आज योगेश्वर कृषीमध्ये काम करण्यासाठी जी लोक आहेत, आमची 10,000 अशी गावं आहेत की ज्याच्यामध्ये योगेश्वर कृषी चालते.
ज्याच्यामध्ये कसेस्वित धनम, हे कोणाचे धन हा प्रश्न नाही, हे देवाचं धन. बोलायचं झालं तर कॅपिटलिझम सोशलिझम ह्याच्याबद्दल सगळं आपण बोलू शकतो की ह्या सगळ्या इझम्सना हे दिलेले उत्तर आहेत. त्यांना हे प्रश्न आहेत की प्रॉब्लेम ऑफ इन्सेंटिव्ह नाही म्हणून हे नाही होत. पण इन्सेंटिव्ह शिवाय काम करू शकतो माणूस. मी देवासाठी काम करतो, मी माझ्या विकासासाठी काम करतो, मला पुढे जायचंय म्हणून काम करतो. मला देवानी एक बार कहो तुलसीदास मेरा, हे जे इन्सेंटिव्ह आहे ते इन्सेंटिव्ह कसं लागणार? देवा तू लिहून ठेव, त्याच्यासाठी मी करतो. आणि अशा मताने 1,00,000 लोक जी आज नियमित स्वरूपाने जातात, भक्तिफेरीसाठी जातात, व्रती म्हणून जातात, ती त्याच्यासाठी जातात. कोणी नोंदू नये, त्यांच्या घरातल्यांनी सुद्धा, इतर नातेवाईकांनी सुद्धा नोंदू नये. पण जी लोक जातात ती त्याच्यासाठी जातात की देवा तू नोंद, आणि अशी म्हणून जातात. पण मी इथे स्वतः, जरी मला त्यांनी स्वाध्यायासाठी म्हणून बोलवलं असेल तरी मला काही इथे स्वाध्यायाच्या गोष्टींचा आणि स्वाध्यायाच्या वेगवेगळ्या प्रयोगांचा प्रचार नाही करायचा आहे. स्वाध्यायाच्यासाठी नाशिककरांनी स्वाध्यायाच्या जागेवर येऊन विचारावं, मग मी स्वाध्यायाच्या गोष्टी सांगितल्या. जे स्वाध्यायी इथे आलेले आहेत त्यांना स्वाध्यायाच्या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळे मला ते सांगायची जरूर नाही. पण परिवर्तन करायचं असेल तर कुठल्याही माणसाला देशामध्ये, समाजामध्ये परिवर्तन हवं असेल, शहरामध्ये, तर त्याच्यासाठी विचार करून व्यक्तीमध्ये बदल आणायलाच पाहिजे. स्वतःमध्ये बदल नाही आणत तोपर्यंत कुठेही परिवर्तन होणार नाहीये. आणि त्याचा उपयोग, त्याचा परिणाम आपल्याला स्वाध्यायामध्ये पण उपयोगाला येणारच आहे. आपण बदललो तरच आपण काम करू शकू. आपण पण इतरांना सांगे ब्रह्मज्ञानने आपण कोरडे ठणठणीत पाषाण, तर तसं पण नाहीच चालणार आहे ना. त्यामुळे आपल्यामध्ये बदल तर पाहिजेच. त्यामुळे देवाकडे ही प्रार्थना करायची, त्र्यंबकेश्वराच्या तिथे पण प्रार्थना करावी, आमचा आवाज तिथपर्यंत पोचावा. हे बोलत असताना मला कल्पना आहे की देव इथेच आहे, पण त्र्यंबकेश्वरी जो आहे त्याच्यापर्यंत माझी प्रार्थना पोचावी. आणि गोदाबाईंनी पण आशीर्वाद द्यावा आपल्याला, आणि आशीर्वाद हा मागावा आपण की आम्हाला अशी शक्ती द्या देवा की यत्किंचित परिवर्तन माणसामध्ये जो आणण्याचा प्रयत्न दादांनी केला, त्या दादांच्या प्रयत्नामध्ये आम्ही एवढंसं पाऊल जे टाकण्याचा प्रयत्न करतो, त्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही शक्ती द्या आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करू शकू, असा मला आशीर्वाद त्यांनी द्यावा. आणि या सर्वांनी मला जे बोलावलं त्यामध्ये मी हे समजते की दादांनी जे काही काम केलं आहे त्या कामाला नाशिककरांनी आणि वसंत व्याख्यानमालेच्या जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनी, आणि हे सर्व जे थोर वक्ते होऊन गेले त्या सगळ्यांनी त्याला एक चिठ्ठी दिली आहे, शिक्कामोर्तब केलं आहे त्याचं, म्हणून मला बोलवलं आहे असं समजून मी माझं बोलणं पुरं करते.